नमस्कार शेतकरी मित्र हो बियाणे अनुदान योजना खरीप हंगाम 2025 साठी आता आपण अर्ज करू शकणार आहात। कोणकोणत्या बियाणांसाठी कशा पद्धतीने किती अनुदान दिलं जाणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख नेमकी काय आहे आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने बियाणं जे आहे ते अनुदानावरती उपलब्ध करून दिलं जाणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्र चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। मित्र कृषी विभागामार्फत काय आवाहन करण्यात आलेलं आहे पहा। कृषी विभाग खरीप हंगाम 2025 महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान करिता अर्ज करण्याबाबत खरीप हंगाम 2025 करिता महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर प्रात्यक्षिक किंवा प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर कोणकोणत्या बियाणांसाठी आपल्याला अनुदान दिलं जाणार आहे, तर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भात इत्यादी या बियाणांसाठी आपल्याला अनुदान हे दिलं जाणार आहे। आता पोर्टलवर अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत काय आहे, तर 29 मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे। अंतिम म्हणजे शेवटची तारीख आहे। त्यानंतर बियाणाची सोडत जी आहे ती 1 ते 3 जून दरम्यान होणार आहे। आता पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज जे आहेत हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जातील। तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज करा, कारण प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलं जाणार आहे। त्या पद्धतीने सोडत जी आहे ती काढली जाणार आहे। सोडत मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश जो आहे तो दिला जाईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांनाच अनुदानित बियाणे उपलब्ध जे आहे ते करून देण्यात येणार आहे। तर या समाविष्ट बियाणांसाठी आपल्याला कशा पद्धतीने अनुदान दिलं जाणार आहे, कोणत्या बियाणासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे, या संदर्भातील थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया। आता या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय नाशिक यांनी ही प्रेस नोट काढलेली आहे। या प्रेस नोटच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या बियाणासाठी किती अनुदान दिलं जाणार आहे हे पाहूया। तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकऱ्यास महाबीज किंवा केंद्रीय संस्था या बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकांमार्फत 7/12 उताऱ्याच्या आधारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर प्रमाणित बियाणे वितरित करण्यात येणार आहे। भात 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 20 रुपये किलो व 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 10 रुपये किलो, याचप्रमाणे तूर, मूग, उडीद 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 50 रुपये किलो प्रमाणे अनुदान असून 10 वर्षाच्या वरील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 25 रुपये किलो, त्याचप्रमाणे बाजरी व नाचणी 10 वर्षाच्या आतील सुधारित प्रमाणित बियाणे वाणास 30 रुपये किलो प्रमाणे अनुदान देय आहे। भात, तूर, मूग, उडीद, बाजरी या पिकांच्या अनुदानावरील बियाणेसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही। तसेच राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया अंतर्गत सोयाबीन, भुईमूग व कारळा या पिकासाठी 5 वर्षाच्या आतील वाण 100% अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे। तर लक्षात घ्या, सोयाबीन, भुईमूग व कारळा या पिकासाठी 5 वर्षाच्या आतील वाणास 100% अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे। याकरिता प्रति शेतकरी कमाल 1 हेक्टरच्या मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे। तर कमाल 1 हेक्टरच्या मर्यादेत जे आहे ते लाभ देण्यात येणार आहे। यासाठी आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिक व फ्लेजी घटक या टाईल अंतर्गत बियाणे वितरण या घटकाखाली सोयाबीन, भुईमूग व कारळा पिकासाठी प्रमाणित बियाणे वितरण या बाबीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेश जातील व यादी प्रसिद्ध होईल। अनुदानावरील बियाणेसाठी निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्याने त्याच्या मोबाईलवरील निवड आलेला संदेश व स्वतःचा आधार कार्ड घेऊन आपल्या तालुक्यातील महाबीज वितरकामार्फत बियाणे उचल करावे। तालुकानिहाय महाबीज वितरकांच्या याद्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जातील। अशा प्रकारची प्रेस नोट जी आहे ती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत जाहीर करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याला या बियाणांसाठी अशा पद्धतीने अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे। तर बियाणे अनुदान योजनेसंदर्भातील ही होती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक अशी अपडेट।
ही अपडेट, ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती, नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।